पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। संजू, कुहू, चला लवकर, मला लेट होतोय। काय हो, गच्चीवरच्या हिरव्या दोऱ्या आमच्या आणि पिवळ्या दोऱ्या तुमच्या असं असताना आमच्या हिरव्या दोऱ्यांवर तुम्ही तुमचे कपडे का सुकायला घालता? ओ 4 BHK, भलतेच तुमचे नियम। हा, तुम्हाला कपडे वाळत टाकायचे असतील तेव्हा मी काढून घेईन ना, पण तोपर्यंत दोऱ्या रिकाम्या ठेवायच्या आणि आम्ही त्याच्यावर कपडे वाळत घालायचे नाहीत। अहो, ही तर तुमची दादागिरी झाली। काही सौजन्य वगैरे आहे की नाही तुम्हाला? या बायांना भांडायला काहीही चालतं, आज काय तर दोऱ्यावरून भांडण। आई प्लीज बास बर का आता। ये लवकर, ये लवकर, चल 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 चल। तू कुठे आणि की आहे आतमध्ये? बर। संजू, तुझा टिफिन, तुझी आवडती भाजी केलीये, सगळा डबा संपवायचा। हा वहिनी, कुहू कुठे आहे अगं? मला लेट होतोय, तिला म्हणावं पटकन ये। अगं ती तर कधीचीच तयार झालीये, थांब मी बघते। कुहू, 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 असं काय करते सोन्या? हा तू एवढा चेहरा पाडून बसायचा? कुहू, आज डब्यात काय आहे तुला माहितीये का? तुझ्या आवडीची बटाट्याची भाजी आणि 2 लाडू दिलेत मी। अरे बापरे, एवढा राग आलाय की सगळी पुस्तकं बाहेर काढलीयेत। पण कुहूला तर कधी राग येतच नाही ना, कुहू माझी कशी गुणी मुलगी आहे, हो की नाही? अश्विनी, लवकर बाहेर ये। हा आई, आले। कुहू ऐक ना बाळा, मला आजी बोलवते, ही पुस्तकं बॅगेत भरशील आणि येशील बाहेर? आले आई। काय झालं? ऐक, यांच्या पिवळ्या दोऱ्या रिकाम्या असेल ना तेव्हा आपल्याकडचे कपडे धुवायचे असले काय नसले काय तरी ते धुवायचे आणि यांच्या पिवळ्या दोऱ्यांवर सुकत घालायचे, आपल्या स्टँडवर नाही। आई, सावंत काकू, आपण एक काम करूया का? मी ना यांना सांगून 2 दोऱ्या बांधून घेते, गुलाबी रंगाच्या। म्हणजे कसं होईल, कुणाचे जास्तीचे कपडे असतील ना ते त्या दोरीवर वाळत टाकता येतील, म्हणजे दोन्ही घरांच्या दोऱ्या कॉमन, हो ना? अरे वा, ही तर एकदम छान आयडिया आहे, आपल्याला आवडली। अहो, न आवडायला काय जातंय? दोऱ्या फुकट, बांधून फुकट मिळणार। हा, फुकटे कुठले? वहिनी, कुठे कुहू? नाहीतर मी जाऊ का? आले। मला तर मम्मी म्हणाली की तू जा ट्रिपला। तू जाणार आहे ट्रिपला, मला माहितीये, पण प्लीज आता हे सारखं सारखं म्हणू नकोस, मला वाईट वाटतं। पण तू पण चल ना, मला नाही जायला मिळणार। मिळणार, तुला पण यायला मिळणार, फक्त काल मामाचा मूड ठीक नव्हता, कारण की त्याच्या ऑफिस मध्ये काम करणारा माणूस मिळाला नाही ना, म्हणून आज त्याचा मूड ठीक असू शकतो। आज तू त्याला विचारून बघ, मग मामा तुला परमिशन देईल। नाही संजू, बाबा एकदा कोणत्या गोष्टीसाठी नाही म्हणाले ना की कधीच त्या गोष्टीसाठी हो म्हणत नाही। मग तू मामीला विचार ना, मामी तुझी फीस भरून टाकेल। नाही देणार फीस, बाबा जे म्हणतात ना तेच आई करते। आई नाही ऐकणार माझं। ए चला बाहेर, चला, शाळेला उशीर होतोय, चला बाहेर लवकर चला। मी फास्ट। ऐकलंस ना तू, ती काय म्हणाली? आई अजून खूप खूप लहान आहे ग हे सगळं समजायला, पण तुला का समजत नाहीये? बाबा काहीही बोलले, कसंही वागले तरी तू सहन करतेस। आई, तुला बघून आम्हीही तुझ्यासारख्याच बनत चाललोय, आणि आम्ही कधी हिम्मत करून बोलायला गेलोच तर तू आम्हाला बोलूही देत नाहीस। या घरात एक नाही 3 अश्विनी आहेत। कुहू, झालंय का तुझं? चल आता लवकर। मला नाही जायचंय शाळेत। गॉड, काय ड्रामा आहे रे देवा। बघ,
काय झालं कुहू? असं का करतेस तू? श्रावणी, पूर्वी, आयुषी, अवनी सगळे मला चिडवतील. मी एकटीच आहे जी पिकनिकला नाही जाणार आहे. बाकी सगळे पिकनिकला जाणार आहे. संजू पण जाणार आहे. मला राग येतोय बाबांचा. बाबा का नाही पाठवत पिकनिकला? बाबा का नाही पैसे देत? कालपासून हिचा हाच ड्रामा चालू आहे. शिल्पी अगं लहान आहे ती. हो पण मग तिला गोंजारायला नाहीये ना ग माझ्याकडे वेळ आता. तिचा मूड बदलला की तिला स्कूल बस पाशी सोड. ठीक आहे? चल रे संजू. सकाळपासून नुसती नाटकं चालू आहेत. चल संजू. कुहू माझ्याकडे बघ. काय झालं? अच्छा, कुहूला पिकनिकला जायचंय. कुहूला जर पिकनिकला जायचं असेल ना तर कुहू पिकनिकला जाणार. कुहूची आई कुहूला पिकनिकला पाठवणार. पण कशी? अगं मी सांगते, माझ्यावर विश्वास ठेव. नाही आई, तू मला नाही पाठवणार. तू फक्त बाबांचाच ऐकतेस. मी बाबांचं ऐकते कारण आपल्यापेक्षा मोठ्यांचं ऐकायचं असतं ना, म्हणून. आणि कुहू पिकनिकला जाणार. प्रॉमिस आई. प्रॉमिस. पण तू आत्ता रुसायचं नाही, कळलं? आणि मला बाबांचा राग वगैरे येतो असंही म्हणायचं नाही. आता कुहुडी हसेल का थोडं? चल आता अगं उठ लवकर, नाही तर स्कूल बस मिस होईल. मयू लवकर ये ग बाहेर. हिला स्कूल बस पाशी सोड आणि तू कॉलेजला जा. हं? चालेल, चला. लेकरू लहान आहे, वाईट तर वाटणारच ना. पण श्रेयस तरी काय करेल? 100-200 असते तर गोष्ट वेगळी होती. पण एवढ्या लहान मुलांचे पिकनिक साठी 10,000 रुपये खूपच झाले बाई. अगं शाळेची फीस केवढी आहे, मग पिकनिकची किती असेल? कमाल आहे बाई. अश्विनी, हं? कप नेऊन ठेव. आले. हे ठेव आता. हो, तुम्हाला जेवायला वाढू? जेवायला? किती वाजले? मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. अगं नाश्ता झालाय माझा. मला काही आले मी. आता असं उदास चेहरा का केलंस तू? मला माहिती आहे ग, बाबा पैसे देणार नाही आणि मला पिकनिकला जायला पण मिळणार नाही. असं कोणी सांगितलं तुला? तुझी दिदू आहे ना, आई बाबांनी पैसे नाही दिले ना तर तुझी दिदू पैसे दे. तुझ्याकडे आहेत का पैसे? हो आहेत. दिदू, अगं पण 10,000 खूप असतात ग. तू त्याची काळजी नको करू बाळा. हो जाएगा रे सब. हे असं रडा चेहरा करून बसायचं नाही. हो, तू स्ट्रॉंग मुलगी आहेस ना. हस बघू, हस बघू, हस बघू, हस. चल आपली बस येईल आता. काय ग, झालं वाटतं हिचा मूड ठीक? नाही झाला पण होऊन जाईल. उफ, सगळेच ड्रामा करतायत इथे आणि मी कुठल्या ड्रामा मध्ये अडकली काय माहिती. काय काय तू आहेस ना आता? यांची स्कूल बस येईपर्यंत तू थांब. मला लेट झालाय, मी निघते. हा बरं. दाशीला नीट. सेक्रेटरीला सांगून ना गच्चीला कुलूपच लावून टाकते. बघते मग ती सावंतीन काय करते. अश्विनी, कसलं टेन्शन आहे तुला? ती कुहू रडत होती. लहान मुलांचं विश्व किती छोटं असतं ना बाबा. आपल्याला असं वाटतं की त्यांना काही कमी पडू नये, आयुष्यात पुढे कसलीही तडजोड करावी लागू नये.
मी काय करू शकते? फार फार तर तिला तिच्या आवडीचा खाऊ बनवून देऊ शकते. त्याच्या पलीकडे मी अश्विनी तू काळजी करू नकोस. कुच्या ट्रिपचे पैसे मी देईल. नाही बाबा नको. ते तुमचे पैसे आहेत, मी नाही घेऊ शकत. अश्विनी माझे पैसे आहेत, त्याचं काय करायचं काय नाही हे मी ठरवेन ना. चेक मी आधीच लिहून ठेवलाय. बाबा मी नाही घेऊ शकत. तू जर चेक नाही घेतलास ना तर मी कुच्या शाळेत जाऊन स्वतः देईल. अश्विनी कुहू जशी तुझी मुलगी आहे तशी माझी नात आहे आणि तिच्यासाठी एवढं करू शकतो ना मी. बाबा पण त्यांची परवानगी. त्याच्या परवानगीची गरज मला नाही. हा चेक तू घेतेस की मी शाळेत जाऊन देऊ? मी एकटीच आहे जी पिकनिकला नाही जाणार आहे. बाकी सगळे पिकनिकला जाणार आहे. संजू पण जाणार आहे. मला राग येतोय बाबांचा. बाबा का नाही पाठवत पिकनिकला? बाबा का नाही पैसे देत? पण हा चेक मी एका अटीवर घेईन. मी तुम्हाला हे पैसे परत करेन आणि तुम्ही ते घ्यायचेत. ठीक आहे. तू पैसे परत करणार कुठून? माझ्या लेकाच्या कमाईतूनच ना. ती पैसे परत कुठूनही करे, मी ते परत घेणार. तू गप्प बस. हा बेरर चेक आहे, तसंच दे शाळेत. हा कर ते तर झालं कर ना यार. असं काय करतोय? अरे सोडू त्याला. बर चल. बरं ठीक आहे. पण तू ते तेव्हा गात होता ते गाणं गा ना. ए हा प्लीज प्लीज वन्स मोर. वा वा वा. बस दमले. छी किती बंडल ज्यूस आहे. हे मी नाही पीत, हे तू पी ना. बरं रुद्र, तू माझ्यासोबत मोबाईल गॅलरी मध्ये येतोयस ना? अरे नाही रे, मला लायब्ररीत जायचंय बुक्स रिटर्न करायला. मलाही करायचे होते पण बघू. मग एक काम कर ना, याचे बुक्स पण तू रिटर्न कर. असे तुला दिवसभर काय काम आहे? ए चल, मी नाही जाणार आहे आज. आपलं काय ठरलंय? काय? माझे ऑर्डर्स तू ओबे करायचे. चल, मी नाही करणार आहे. नाही जाणार? नाही. नाही जाणार? नाही. नाही करणार? नाही करणार. चटका देऊ? मस्ती नको करू. देऊ चटका? चटका देऊ? नको. ओके 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 जाते. काय आहे हे? तिने का बुक्स रिटर्न करायचे? ती लायब्ररी चालली आहे ना. ती तिच्या कामासाठी लायब्ररीत जाते आणि जशी तुला काम आहेत ना तशी तिलाही कामं आहेत. ओके. पण एवढं तर करूच शकते ना. का करायचं पण तिने? ती मुलगी आहे म्हणून. तुम्ही मुलं स्वतःला काय समजता रे? हा ज्यूस बंडल आहे तर तू पी. बुक्स रिटर्न करायला तू जा. तुला काय काम आहेत असं म्हणत होतास ना तिला? आणि काय ग, तुला नाही म्हणता येत नाही? काय मूर्खपणा चालवलाय यार तुम्ही. हिला काय झालं? मी बघतो. थांबा. मयुरी, ए मयुरी, मयुरी थांब ना. काय झालं? एवढी का चिडली आहेस? ऑल मेन्स आर सेम. तुम्ही मुलींना काय नोकर समजता का? अगं आधी शांत हो बरं. आणि तुला असं खरंच वाटतं का की आपल्या ग्रुपमध्ये कोणी असा विचार करत असेल? अँड मोर ओव्हर यू नो दीप राईट. अगं तो मस्करी करत होता. ही डिडंट मीन इट. आणि तसंही हे जे काय तू म्हणतीये ते सगळं पूर्वी असायचं. आता नाही कोणी असं मानत. आणि म्हणजे मलाही माझ्या ओळखीतही अशी काही माणसं आहेत की जे बायकांना नाही नीट ट्रीट करत. पण मला माहिती आहे ना की तुम्हा मुलींच्याही इच्छा असतात, तुम्हालाही चॉईसेस असतात. मी जास्त रिएक्ट झाले का रे? आय एम सॉरी. अगं नाही, इट्स ओके. मी जाऊन ना लगेच दीपला सॉरी बोलून येते. नाही नको, नंतर बोल त्याला. तुझा मूड ठीक नसेल तर आपण कुठे फिरायला जायचं का? नको, आपण असेच चालत जाऊया. बरं ठीक. काय म्हटलंस का? नाही.
रुद्र ऐक ना, मला एक हेल्प हवी होती तुझी. हा बोल ना. मला ना एखादा पार्ट टाइम जॉब किंवा काही दिवसाचं काम हवंय ज्यातून मला पैसे मिळतील. काय तुला जॉब करायचा आहे का? घरी सगळं ओके आहे ना? हो रे, घरी सगळं ठीक आहे, पण ना मला माझ्या छोट्या बहिणीला म्हणजे कुहूला ना तिचं पिकनिक गिफ्ट करायचंय. वाव, दॅट्स फॅन्टॅस्टिक. यू आर इन लक टुडे. का? माझ्या डॅडची फार्मा कंपनी आहे ना, त्यांची एक कॉन्फरन्स होणार आहे. सो फॉर दॅट त्यांना व्हॉलंटियर्सची गरज आहे. म्हणजे काही नाही, तिकडे जायचं, जे कोण डेलिगेट्स येतील त्यांना जे हवं आहे जे नको आहे ते बघायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांचं रजिस्ट्रेशन म्हण, किंवा त्यांना ID देणं म्हण, किंवा अगदी त्यांना कॅब बुक करून देण्यापर्यंत. म्हणजे बेसिकली त्यांना जी मदत हवी असेल ना ती करायची. एवढंच. इट्स दॅट सिम्पल. चालेल मला, पण पैसे किती मिळतील याचे? कॉन्फरन्स 3 दिवसांची आहे, म्हणजे साधारण तुला पर डे 2 ते 3 हजार मिळेल. अगदीच चालेल. डन फ्रॉम माय साइड. ओके देन. अगं पण तुला कॉलेजला येता येणार नाही. हो रे. डोंट वरी, मी तुझा पोर्शन कव्हर अप करून दे. खरंच? येस. थँक्यू रुद्र, थँक्यू सो मच. पण हे कॉन्फरन्स आहे कुठे? डायमंड कन्व्हेन्शन सेंटर. शिल्पी, आपल्या क्लिनिक मधून तू आणि विवेक तुम्हाला दोघांनाही जावं लागणार आहे. आणि मोठमोठ्या फार्मा कंपन्या तिथे येणार आहेत. आणि विवेकला मी ऑलरेडी सगळं समजून झालेलं आहे. ठीक आहे? पण सर, मी या कॉन्फरन्ससाठी. शिल्पी, हे बघ, आपण आपल्या पॉलिक्लिनिकच्या एक्सपान्शनचा विचार करतोय. आणि त्यासाठी ज्या ज्या मोठमोठ्या फार्मा कंपन्यांशी आपल्याला टायअप करावं लागणार आहे, त्या कोणकोणत्या कंपन्या असाव्यात हे ठरवण्यासाठी आपल्याला सगळ्या कंपन्यांची माहिती काढावी लागणार आहे. आणि त्यासाठी मला माझी बेस्ट टीम पाठवायची आहे. आणि म्हणून मी तुझी निवड केलेली आहे. थँक्यू सर. चालेल, जाईन मी. कुड यू प्लीज टेल मी या कॉन्फरन्सची वेळ काय असेल? सकाळी 9 ते दुपारी 4. म्हणजे मला तिथे शार्प 9 वाजता पोहोचावं लागेल. नो प्रॉब्लेम, मी पोहोचेन करेक्ट 9 वाजता. अँड थँक्यू व्हेरी मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. ऑल द बेस्ट. थँक्स अ लॉट रुद्र. अगं थँक्स काय? आय मीन इट. म्हणजे मी आता कुहूला तिच्या पिकनिकला पाठवू शकते. अरे श्रेयस, मंगेश काका भेटले होते. ते काही जागा शोधतायत, बोलून घे त्यांच्याशी. हो बाबा, आज इंटरव्ह्यू घेतले कालपासून. एक धड माणूस सापडत नाही. उगाच त्याच्या मागे लागलाय. अरे तू स्वतः कामं आतापर्यंत आटपून घेतली असती. अरे श्रेयस, कसा आहेस बाळा तू? बरं. हे बघ, मी तुझ्यासाठी बेसनचे लाडू केले. काम काय ते सांगा. लाडू असेच येत नाहीत. ओ 4 BHK, काम बिम काही नाही, त्याला आवडतात म्हणून केले. अरे श्रेयस, तुझ्याकडे इंटरव्ह्यू वगैरे सुरू आहेत ना? आणि तुझ्या ऑफिसमध्ये तू नोकरी देणार आहेस ना? तुम्हाला कोणी सांगितलं काकू? अरे सोसायटीमध्ये सगळ्यांना माहित झालं. हो. हा, तर माझ्या पंप्याला तुझ्याकडे मी पाठवू का? तो छान काम करेल. हो काकू, जरा ते मी ना लांबणीवर टाकलंय डिसिजन. मी कळवीन पण तुम्हाला. बरं, कळव. हा अगं अश्विनी, हा डबा परत करणार ना तेव्हा तू केलेला थोडासा मसाला भरून दे. हा, या डब्यात आणि थोडा? अहो, कमीत कमी अर्धा किलो मसाला बसेल. याच्यापेक्षा मोठा डबा नव्हता का? हो होता ना, पण तुमचा मसाला संपेल ना म्हणून आणला नाही. एक नंबरची पोपटी बाई आहे. बाबा, या सगळ्या गोष्टी पब्लिक कशा होतात? संजू, तुला माहितीये, मी लहान असताना शाळेत मॉनिटर होते. आणि मला गणितात तर ना पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे. मस्त गाई. बाबा, मंगेश काकांचा नंबर दे, बोलून घेतो. हो. 48 50 64 72 आणि 60. संजू, आणि हे असे ना नंबर्स पण माझ्या खूप लक्षात राहतात.
बाबा ऑफिसमध्ये सगळे असंच काम करतात ना? हा, मग काय दुसरं कुठलं काम? म्हणजे नंबर लक्षात ठेवायचे. मंगेश काका नमस्कार. यांची असिस्टंट तर मीच होणार. पेट तर मीच जिंकणार.